आज आपण 38 इंचाच्या कटोरी ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दोघंही बघणार आहोत। जशी आपण पेपर कटिंग करतो सेम आपण ब्लाउजवर तशीच कटिंग करणार आहे। त्यासाठी मी एक्स्ट्रा पीस घेतलाय, इथे मी 1.5 इंचाचा पीस घेतलाय। हा कटोरी आपल्याला कशी वाढवायची हे आपण कपड्यावरच बघणार आहोत। तर हे बघा, इथे मी मेजरमेंट घेऊन घेतले। शोल्डर इथे आहे आपलं 5.5 इंचाचा, जे की आपण टाकणार आहोत पीस वरती। चेस्ट इथे आहे आपली 38 इंचाची, कमर घेर आहे इथे आपलं 32 इंचाचा। कटोरी आपण घेणार आहोत 6 इंचाची, बाही इथे मी घेतली 10 इंचाची, बाही घेर आहे आपला 8.5 इंचाचा आणि दंड घेर आहे इथे 12 इंचाचा। हे मेजरमेंट मी ब्लाउज वरूनच घेतलंय, जसं की मी तुम्हाला आधी या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज वरून कसं मेजरमेंट घ्यायचं हे दाखवलंय। तर आता आपण पाहूया कटिंग। हे बघा, इथे आधी आपण लांबी टाकून घेऊया। इथे नेहमीप्रमाणेच आपण कपडा हा डबल फोल्ड केलाय। हे बघा, ब्लाउजची तयार लांबी इथे 13 इंच, आपण 1 इंच वाढवून घेऊया म्हणजे 14 इंच। इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेते। हे बघा, वरती शोल्डर कडे जसं की तुम्हाला मी म्हटली, शोल्डर घेणार आहोत आपण इथे 5.5 इंचाचा। 5.5 वर एक पॉइंट देते मी। इथे मुंड्याचं आपण मेजरमेंट घेणार आहोत 6 इंचावरती। इथूनच आपण चेस्टचं मेजरमेंट टाकून घेणार आहोत। जसं की मी तुम्हाला म्हटले, चेस्ट आहे आपली इथे 38 इंचाची, तर त्याचा आपण इथे चौथा हिस्सा टाकणार आहोत, म्हणजेच की 9.5 वर एक पॉइंट देऊया। इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आपण मार्जिंग साठी। हे बघा, इथे आपण सरळ लाईन देऊन घेतली। हिला सरळ न देता आपल्याला अर्धापेक्षाही कमी हिला आपण आत घेणार आहोत। का तर नेहमी ब्लाउजला काही वेळेला पाठीमागे फुगा वगैरे हा येण्याची शक्यता असते। ही जी टेक्निक वापरली तर आपण ह्या पद्धतीने आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही ब्लाउज मध्ये। या पद्धतीने 1.5 इंचाची आपण इथे गोलाई देऊन घेऊया। हे बघा, सरळ न देता याला आपण आत घेणार आहोत अर्धा इंच या पद्धतीने। हे बघा, कमर घेर इथे आहे आपला 32 इंचाचा, त्याचाही आपण इथे चौथा पार्ट टाकणार आहोत, म्हणजेच की 8 इंच। वरती आपण 1.5 घेतले, खाली आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। हा स्पेशली व्हिडिओ मी कटोरीसाठी टाकलाय। कटोरीचा टक्स आपल्याला कसा घ्यायचा आहे, त्याची आडवा कसा घ्यायचा आहे, उभा कसा घ्यायचा आहे, यासाठी मला कमेंट केलं गेलं होतं। तर स्पेशली आजचा व्हिडिओ हा आपला कटोरीसाठी आहे, पण त्यासाठीच मी आज स्टिचिंग ही दोघं आपण एकत्रच बघणार आहोत, कटिंग आणि स्टिचिंग। हे बघा, हे पॉइंट आपण मॅच करून घेतले। वरती आपण 1.5 घेतले, खाली 2 का घेतला हा प्रश्न पडतो। हे बघा, पाठीमागे आपण टक्स टाकतो इथे। हे बघा, गळ्यापासून इथे मी 4 इंचावर आपण इथे पाठीमागचे टक्स टाकणार आहोत। उभा याला मी 4.5 इंच घेते। या टक्स साठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतो। हे बघा, या पद्धतीने सरळ याला काही कमी जास्त नाही करायचंय, फक्त आपल्याला या पार्ट मध्ये याला एक्स्ट्रा इथे हा टक्स टाकून घ्यायचा या पद्धतीने। हे बघा, गळ्याची चौडाई आपण इथे बघायचंय। जर आपल्याला इथे खोल गळा घ्यायचा आहे, डीप घ्यायचा आहे आपल्याला 10-12 असा जर गळा घ्यायचा आपल्याला, तर गळ्याची जी चौडाई आहे ती आपल्याला 2, 2.5, 3 इथपर्यंत आपण याला घेऊ शकतो। जर गळा आपल्याला डीप घ्यायचा नाही, आता मला इथे 7 इंचाचा गळा घ्यायचा आहे, तर मी इथे 2.5 इंचाचा गळ्याचा चौडाईचा घेर घेणार आहे। हे बघा, यात जर तुम्हाला प्रश्न पडला की मला गळा डीप घ्यायचा आहे,
आणि मी 2.5 इंचाचा चौडाईचा घेर घेतला तर 100% ब्लाऊज ही शोल्डर उतरणार आहे. त्यामुळे हे बघा, हे बारकाईने आपल्याला लक्ष द्यायचंय. इथे मी 2.5 इंचाचा घेतलाय, पण माझा गळा हा डीप नाहीये. इथे मी फक्त 7 इंचाचाच गळा घेतेय. हे बघा, म्हणून घेर घेताना हा आपण 2.5 इंचाचा घेतलाय. इथे आपण गोल शेप देऊन घेतला. हे बघा, नेहमी आपण गळ्याकडे याला अर्धा इंच डाऊन करतो. ह्या वेळेला आपण गळ्याकडे डाऊन न करता आपण याला मुंड्याकडे देणार आहोत या पद्धतीने. हे बघा, हे खूपच कॉमन गोष्ट आहे. याला आपण इथे ड्रॉ करायलाच पाहिजे असं काहीच नाही. शिलाईतही आपल्याला हे करता येतं. सडनली आपण याला सरळही कट केलं आणि शिलाई घालताना याला आपण थोडीशी तिरकस घातली तरीही हे होतंय. पण मी हे तुम्हाला समजावं म्हणून खास इथे आपण ड्रॉ केलंय. तर ठीक आहे, आपण हे आता कट करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपला पाठीमागचा पार्ट हा कट करून झालाय या पद्धतीने. हे बघा, लक्षात घ्या, गळा डीप नाहीये म्हणून आपण चौडाईचा घेरचो 2.5 इंच घेतलाय. हे आपण इथे लक्षात घ्यायचंय. आता आपण फ्रंट पार्टची कटिंग पाहूया. हे बघा, आपल्याला फ्रंट पार्टची आता कटिंग बघायची. त्यासाठी मी आपला जो पाठीमागचा पार्ट आहे तो इथे ठेवते. या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. हे बघा, हा पॉइंट इथे मी जॉईन केला. याला आपण तिरकस कट केलाय. ठेवताना याला सरळ न ठेवता आपल्याला फक्त हा वरती हा पॉइंट जॉईन करायचा. याला तिरकसच ठेवायचं या पद्धतीने. हे बघा, चेस्ट पर्यंत मी याला ड्रॉ करून घेते. हे बघा, चेस्ट पर्यंत आपण इथे ड्रॉ करून घेऊ याला या पद्धतीने. इथे फक्त एक पॉइंट देऊया आपण. शोल्डर सेम आहे. गळ्याचा घेरही आपल्या इथे सेम आहे 2.5 इंचाचा. ठीक आहे, आपण आता काढून घेतलं. हे बघा, मुंड्याचा शेप घेतला होता आपण इथे 6 इंचावरती. तो 6 ठेवणार इथे या पद्धतीने. इथे आपण 1 इंचाची गोलाई देणार आहोत. हे बघा, 2.5 इंचाचा आपण घेर घेतलाय. पुढचा गळा आपण घेणार आहोत इथे 5.5 इंचावरती. खाली ही घेर आपला 2.5 इंचाचा आहे. हे बघा, इथे आपण एक बॉक्स बनवून घेऊ. गोल शेप देऊन घेतलाय. हे बघा, आता खाली समजायचं आपल्याला इथे. कोटरचा प्रकारही आपण वेगळा बघणार आहोत. त्याला टक्स कसा घालणार आहोत, कशी आपण कोटर तयार करणार आहोत, सगळं इथे आपण डिटेल बघणार आहोत. खाली आधी आपण योगपट्टीचं मेजरमेंट टाकून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने हा आपला फिटिंग कडचा भाग आहे. इथे आपण घेणार आहोत 2.5 इंचावरती योगपट्टीसाठी. लक्षात घ्या, हे आपण योगपट्टीसाठी मेजरमेंट घेतोय. फिटिंग कडून घेतले आपण 2.5 इंचावरती. गळ्याकडून घेतले आपण इथे 3 इंचावरती, अर्धा इंच एक्स्ट्रा. हे बघा, या पद्धतीने तिरकस लाईन जाईल ही. हे बघा, या पद्धतीने आपली योगपट्टी झाली आहे. हे बघा, अस्तींसाठी मेजरमेंट इथे दाखवते आपल्याला 11.5 इंचाचा. कटोरी जसं की म्हटली, कटोरी आहे आपली इथे 6 इंचाची. 6 वर मी एक पॉइंट देते. हे बघा, इथून मेजरमेंट पाहूया आपण आता. 1 इंच आत आणि अस्तींसाठी मेजरमेंट आपण इथे घेणार आहोत 2 इंचावरती. हे बघा, 2 वर एक पॉइंट दिला. वरून पॉइंट घेते मी इथे 5 इंचावरती. हे 3 पॉइंट आपण मॅच करून घेऊ या पद्धतीने. हे बघा, इथे आता आपण बघूया.
योगपट्टी आपली झाली. इथे आपल्याला फक्त कटोरी तयार करून घ्यायची. अस्तीनही आपल्या इथे झाले. यालाही मी शोल्डर अर्धा इंच मुंड्याकडे डाऊन करून घेते या पद्धतीने. हे बघा, हे आपण आता कट करून घेऊया. हे बघा, इथे समजण्यासारखं असं काहीच नाहीये. ही फारच सोपी मेथड आहे. नाही काही समजलं तर तुम्ही मला कमेंट करा. हे बघा, इथे आपण अस्तीन, हा अस्तीन आणि योगपट्टी आपली इथे तयार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण योगपट्टी इथे वाढवली नाहीये, काही नाही. आपण याला सडनली पट्टी जॉईन करणार आहोत. हे सिंगल ब्लाऊज आहे, हे अस्तरचं ब्लाऊज नाहीये. याला आपण इथे पट्टी जॉईन करणार आहोत 2 इंचची. आणि हे बघा, इथे कटोरी आपलीवाली, कटोरी ही तयार नाहीये. कटोरी आपण याला कापडावरच तयार करणार आहे. जसं की मी म्हटली तुम्हाला, आपण एक्स्ट्रा कापड घेतलाय म्हणून मी तुम्हाला कापडावरही वाढवून दाखवते. हे बघा, ही कटोरी आपण जशी आपण आपली त्रिकोणी कटोरीचा आपण कट करतो ती सेम हा मेजरमेंट ह्या वेळेस आपण हिला गोल कटोरी कट करतोय. हिला आहे तशी ड्रॉ करून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने. हे बघा, हिला आहे तशीच आपण ड्रॉ करून घेतली आहे. नेहमी आपण कटोरी कट करताना दोघं साईडने वाढवतो. आता इथे लक्ष द्या. हे बघा, इथे आपण सगळ्या साईडने हिला न वाढवता आता ह्या साईडने आपण हिला फक्त, हे बघा, या बंद बाजूपासून आपण 2 इंच वाढवणार आहोत. हे बघा, इथे मी हिला 2 इंच वाढवले या पद्धतीने. हे बघा, इथेही आपण हिला वाढवणार नाहीये. सरळ इथे मी लाईन ड्रॉ करून घेते. हे बघा, 2 इंच आपण ह्या पार्टने वाढवली हिला. हे बघा, इथे फक्त शिलाईन पडेल एवढंच वाढवायचंय. हे बघा, या पद्धतीने. हे आपण इथे ड्रॉ करून घेतले. आता याचा वाला सेंट्रल पॉइंट आपल्याला काढायचा आहे. हे बघा, याची लेंथ झाली इथे 9 इंच. तर आपण 4.5 वर एक पॉइंट देऊया. हे बघा, इथे बघा, आता 38 इंचाची कटोरी ही आपलीवाली. इथे आपण 3 इंचाचा टक्स घेणार आहे. कसा तो बघूया. हे बघा, 1.5 इंच मी आत घेते. हे बघा, इथून 1.5 इंच मी ह्या पॉइंट पासून आत घेतले. इथून परत खाली 1.5 इंच आपण घेणार आहोत. हे बघा, इथेही मी 1.5 इंचावर एक पॉइंट देते या पद्धतीने. टोटल हा आपला जो टक झालाय तो झालाय 3 इंचाचा. हा बघा, हा टक झालाय आपला 3 इंचाचा. मी इथे सरळ लाईन ड्रॉ करून देते. उभा टक झालाय 3 इंचाचा. लक्षात घ्या, उभा टक झालाय आपला इथे 3 इंचाचा. हे बघा, आडवा टक्स आपण घेणार आहोत 2 इंचाचा. हे बघा, या पद्धतीने 1 इंच ह्या साईडला आपण ड्रॉ करूया आणि 1 इंच ह्या साईडला ड्रॉ करूया. हे बघा, आडवा टक जो झालाय आपलावाला तो आडवा टक्स फोल्ड केल्यानंतर आपल्याला 2 इंचाचा टाकायचा आहे. 1 इंच ह्या साईडने वाढवले, 1 इंच आपण ह्या साईडने वाढवले. तर हे बघा, हे इथं आपण ड्रॉ करून घेऊया. हे बघा, तिरकस न देता येईल, हलकासा गोल शेप येणार आहे या पद्धतीने. हे बघा, इथे आपण टक्सही ड्रॉ करून घेऊ. हे आपण कट करून घेऊ आता. हे बघा, कटोरी आपण कट करून घेतली. टक्स विषयी समजायचं आपल्याला. बघा, मी तुम्हाला दाखवलं, उभा टक्स आहे आपला इथं 3 इंचाचा
आणि आडवा आपण घेणार आहोत तो 1 इंचाचा, फोल्ड केल्यानंतर 1 इंचाचा. हे बघा कसा मी तुम्हाला दाखवते. हे बघा दोघं पॉइंट मॅच करून घेतले. 1 इंचाचा म्हणजे हे बघा आपल्याला असा 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. उभा जसं मी म्हटले तुम्हाला आपल्याला उभा 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. या पद्धतीने हा टक्स पडेल इथे बघा. हा टक्स असा पडल्यानंतर याला आपण ओपन करूया या पद्धतीने. हे बघा ही आपली कटोरी या पद्धतीने तयार होईल. हे बघा इथलं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा कटोरी दाखवते आपल्याला इथे 6.5 इंचाची शिलाई. आपण इथे अर्धा इंच कम्प्लीटली दोघं पार्टने आपण अर्धा इंच इथली आपली शिलाई जाणार आहे, अर्ध्यापेक्षाही कमी. तर सडनली आपली इथे 6 इंचाची कटोरी ही तयार होणार आहे. याची आपण स्टिचिंगही पाहूया. आधी आपण आता स्लीवची कटिंग पाहून घेऊ. हे बघा बाहीसाठी आपण 4 फोल्ड कपडा ठेवून घेतलाय मी. हे बघा मी कपडा एक्स्ट्रा घेतला होता म्हणूनच आपण कपड्यावरच कटोरी केली आहे कटिंग. तुम्ही असं अजिबात करायचं नाही. आधी आपल्याला पेपर कटिंग करायची आणि त्यानंतरच तुम्ही कपड्यावर कटिंग करायला सुरुवात करा. तर हे बघा बाहीची लांबी आहे इथे 10 इंचाची. हे बघा 10 आहे. इथे मी 10.5 घेते. इथेही आपण पट्टी लावणार आहे त्याला 1.5 इंचाची. त्यामुळे लांबी घेताना मी फक्त 10.5 इंचाचीच घेतली आहे. हे बघूया इथे आपण खाली दंडगेर. दंडगेर इथे आहे आपला 12 इंचाचा. त्याचा आपण अर्धा पार्ट टाकणार आहोत म्हणजेच की 6 इंच एक्स्ट्रा. आता आपण इथे घेणार आहोत 1.5 इंच. हे बघा वरती बघूया. याच पॉइंट पासून सरळ 10 इंचाची आपली बाई आहे. या पॉइंट पासून सरळ मी 3 इंचावर खाली बाईचा घेर टाकणार आहे. हे बघा या पॉइंट पासून इथून आपण बाई घेर टाकणार आहे. बाई घेर इथे आहे आपला 8.5 इंचाचा. तो कसा घ्यायचा मी हे ब्लाउजवर दाखवलंय तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. हे बघा 8.5 इंचाचा बाई घेर आहे. इथेही आपण एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत 1.5 इंचाची. हे बघा वरून आपण 1 इंच वरती सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ इथे या पद्धतीने. हे बघा अशी लाईन मी का ड्रॉ केली आहे. बऱ्याच वेळेला आपण पीसचा शेप कसा द्यायचा फ्रंटचा हे समजत नाही. यासाठी मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आहे आणि याचा सेंट्रल पॉइंट काढायचा आहे आपल्याला. हे बघा 10 आहे. 10चा सेंट्रल पॉइंट येतो इथे 5 इंच. या पॉइंट पासून आपण स्लीवचा घेर टाकून घेऊया या पद्धतीने. हे बघा हा आपला झाला बॅकचा फ्रंटचा पोर्शन. आता आतसाठी आपण कसा घेर द्यायचा तो बघा. अर्ध्यापेक्षाही कमी मी हा निमुळता शेप घेते इथे. या पद्धतीने आपण हे कट करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपण इथे स्लीव कट करून घेतली. हे बघा दोघे स्लीव आपल्या इथे तयार झालेत कट होऊन या पद्धतीने. आता आपण याची स्टिचिंग पाहूया. हे बघा कटोरी टक्स आपण कसा टाकणार आहोत. हे आपण इथून फोल्ड करून घेतले. इथे मी 1 इंचावर पॉइंट देते या पद्धतीने. उभा टक्स आहे आपला 3 इंचाचा. हे बघा इथे आपण अलगद अलीकडून शिलाई टाकून घेणार आहोत. एक मग स्पेशली टक्स कसा टाकायचा यासाठी कमेंट होती मला. हा व्हिडिओ आपण स्पेशली टक्स साठी टाकलाय. या पद्धतीने बघा 38 इंचाची कटोरी आपण तयार केली. तिला आपण आस्तीनला लावून घेऊया.
कशी लावायची हे आपण पाहूया। हे बघा, कटोरी आपण उलटी ठेवून घेतली असते वरती, कडणीला आपण ही लाईन लावून घेणार आहोत या पद्धतीने। हे बघा, मेजरमेंट अगदी बरोबर आले आपलं फिक्स, इथे बिलकुल कमी न जास्त होता। हे बघा, आपण बरोबर लावून घेतली आहे कटोरी ती या पद्धतीने। हे बघा, स्पेशली टक साठी कमेंट होती, तर मी ती कटोरी आणि असतील आपण स्टिचिंगही पाहिली आणि कटिंगही पाहिली। तर तुम्हाला या पुढची स्टिचिंग याची बघायची असेल तर प्लीज मला कमेंट करा, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन